ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या कामांची पाहणी केली। शनिवारी दोघांनीही मिसिंग लिंकच्या अंतिम टप्प्याच्या उर्वरित कामांचा आढावा घेतला। या प्रकल्पाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। येत्या ऑक्टोबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी MSRDCच्या अधिकाऱ्यांना दिलेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सविस्तर बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आपल्या बरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। सर, आज मिसिंग लिंकची आपण पाहणी केलेली आहे। कशा प्रकारे हा मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वास येतोय? देशातला लांब टनल आणि हा जो वायाडक्ट आहे देशातला सगळ्यात उंच हा वायाडक्ट आहे आणि त्याच्यामुळे मुंबई पुणे अर्धा तास हा प्रवास कमी होणार आहे। 1 कोटी रुपयाचं महिन्याला इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल, लोकांचा वेळ वाचेल आणि नवी मुंबई एअरपोर्टला 1 तासात 1.25 तासात पुण्यातला चाकरमानी पुण्यातला माणूस एअरपोर्टला पोहोचेल। हे वैशिष्ट्य आहे त्याची आणि निसर्ग आहे सगळीकडे। त्या ठिकाणी पूर्णपणे निसर्ग आणि इथं इतिहासामध्ये शाहिस्तेखानाचं सरदार काहीतरी करबल खान आणि शिवाजी महाराजांची लढाई या ठिकाणी झाली होती आणि त्याला इथंच पराभूत केलं होतं। हा देखील इतिहास इथं आहे। सर, मुंबई पुणे नवी मुंबई एअरपोर्टची देखील आपण पाहणी केली। कधीपर्यंत सुरू होईल? काय प्रगती आहे? खूप चांगली प्रगती आहे आणि मुंबई एअरपोर्टवरचा लोड कमी होईल आणि तिथं डबल कॅपॅसिटी आहे आणि 30 सप्टेंबर पर्यंत त्यांना डेडलाईन दिलेली आहे आणि मला वाटतं लवकरच ते पूर्ण होईल आणि एक नव्या मुंबईमध्ये एअरपोर्ट झाल्यामुळे मुंबई MMR मधल्या किंबहुना पुण्यातल्या लोकांनाही तो फायद्याचा ठरेल, कारण त्याच्या जवळच मुंबई पुणे एक्सप्रेस सुरू होतो, मुंबई गोवा हायवे सुरू होतो, तिथे मेडिसिटी येते आहे, तिथे एरोसिटी येते आहे, तिथे स्पोर्ट्स सिटी येते आहे। त्यामुळे पूर्ण त्या भागाचा कायापालट होईल, इकॉनॉमीला चालना मिळेल, इकोसिस्टीम तयार होईल या नव्या मुंबईच्या एअरपोर्टमुळे आणि राज्याच्या विकासाला गती मिळेल। आपल्यासोबत मुख्यमंत्री आहेत। सर, अतिशय मोठे प्रोजेक्ट्स आपल्या काळात पूर्ण होत आहेत जे तुम्ही सुरू केलेले होते। कसं वाटते, ही फिलिंग कशी आहे की तुम्ही सुरू केलेले प्रकल्प तुमच्या काळात पूर्ण होतात आणि जे अभियांत्रिकी कौशल्यामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण आहेत? मला अतिशय आनंद आहे, कारण आता हा जो मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट आहे हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। या प्रोजेक्टमध्ये देशातला सगळ्यात लांब टनेल 9 किलोमीटरचा, देशातला किंवा जगातला सगळ्यात रुंद टनेल 23 किलोमीटरचा हा आपल्याला पाहायला मिळतो। देशातला सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज 185 मीटरचा हा आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामुळे मुंबई पुण्यातलं अंतर हे 6 किलोमीटरनी कमी होणार आहे, पण जो वेळ आहे तो अर्ध्या तासाने कमी होणार आहे, कारण जो काही घाट सेक्शन आहे त्याच्यामधनं आपण आता घाटाखालून चाललो आहोत, डोंगराखालून चाललेलो आहोत। त्यामुळे एक प्रकारे पुणेकरांना नवी मुंबई एअरपोर्ट 1 तासात पोहोचता येईल। एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे तयार होतो आहे, नवीन अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत आणि हा जो काही प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमुळे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा देखील नाश होण्यापासून आपण वाचवणार आहोत। 2 मोठे टनेल तुम्ही बायपास केलेले आहेत तुमच्या काळात। एक तर जो थळ घाट म्हणजे आपण बोलतो नाशिकचा, तो एक बायपास झालेला आहे कसाऱ्याचा, आणि दुसरा हा जो भोरघाट होता खंडाळाचा, तो देखील बायपास झालेला आहे। त्यामुळे 2 घाट, 2 मोठे सह्याद्रीचे डोंगर तुम्ही पार केलेले आहेत। नाही, आम्हाला अशा प्रकारचे डोंगर पार करण्याची सवय आहे। याचं कारण आम्ही सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। छत्रपतींना आणि छत्रपतींच्या मावळ्यांना कुठलेही डोंगर अडवू शकले नाही, किंबहुना डोंगर दऱ्या हे त्यांचे मित्र होते, तसेच ते आमचेही मित्र आहेत। त्यांचाच उपयोग करून आम्ही सामान्य मराठी माणसाकरता, आमच्या महाराष्ट्रातल्या जनाजनाकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो। मधल्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरला थोडासा ब्रेक लागला होता असं वाटतं? हे खरंच आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळेस त्या सरकारचं इन्फ्रास्ट्रक्चरच्या बद्दल वेगळं मत होतं, किंबहुना प्रत्येक गोष्टीला स्थगिती द्यायची, वेग कमी करायचा, अशा प्रकारचं त्यांचं मत असल्यामुळे
अनेक सगळ्या प्रोजेक्ट्सला या ठिकाणी उशीर झालेला आहे, पण लगेच शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यावर आम्ही या सगळ्या प्रोजेक्टला वेग दिला आणि आता हे सगळे पूर्णत्वास चालले. मुंबईच्या दृष्टीने मेट्रो अतिशय महत्वाची आहे आणि मेट्रोचे देखील अनेक प्रकल्प आता 2 तर प्रकल्प आता सुरूच होणार आहेत. हे खूप मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहेत. जे थांबले होते ते सगळे सुरू केलेले आहेत. आमचा प्रयत्न आहे की आता दरवर्षी यावर्षी 50 किलोमीटर, पुढच्या वर्षी 60 किलोमीटर, त्याच्या पुढच्या वर्षी 70 किलोमीटर असं दरवर्षी डिलिव्हर करत जायचं आणि पूर्ण नेटवर्क पूर्ण करायचं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, लोणावळा. आणि आताची एक ब्रेकिंग बातमी येते. तामिळनाडूत इंधन घेऊन जाणाऱ्या